आज धीरज अनन्याची रिसेप्शन पार्टी होती. पार्टीला सुरुवात झाली होती. विजू, विशू आणि इतर मित्र पार्टीत पूर्णपणे इन्व्हॉल्व झाले होते. म्हणजेच नशेत बुडाले होते. नशेत ते काहीही बोलू लागले. धीरजला खरं तर याच संधीचा फायदा घ्यायचा होता. म्हणून त्याने अभयला काही कळू न देता दारू पाजायचे ठरवले. ठरवल्याप्रमाणे तसंच झाले. पण कधीच दारूला न शिवलेला अभय 2 ग्लास मध्येच जमिनीवर कोसळला. आता काय करावं हेच धीरजला समजेना. त्याने त्याला एका रूममध्ये झोपवले आणि तो पार्टीमध्ये गेला. खरं तर त्याला वाटत होतं की तो दारूच्या नशेत खरं बोलेल, पण तसं काहीच झालं नाही. रात्रीचे 1 वाजले असतील तेव्हा साधारणतः विशूलाही त्याने ड्रायव्हरला सांगून घरी सोडायला सांगितले. तिकडे सुनंदा मात्र रात्रभर झोपली नाही. अभय अजून कसा आला नाही? पार्टीत दोघांमध्ये काही बिनसलं तर नसेल ना? अभयला काही झालं तर नसेल ना? तिने खूप प्रश्न तिला सतावत होते. ती घरी रडत बसली होती. अभयला कॉल करू का असा विचार मनात येतोय तेवढ्यातच तिला अभयचा कॉल आला. खुश होऊन ती बोलू लागली, अभय कसा आहेस? मला तर ना टेन्शन आलं होतं. बरं झालं तू कॉल केलास. कधी येतोय? मी वाट बघते. तेवढ्यात तिकडून उत्तर आलं, सुनंदा मी अभय नाही धीरज बोलतोय. इतकी काळजी तुला कधी माझी वाटली होती का ग? किती स्वप्न बघितली होती मी. सुनंदा शांतपणे सगळं ऐकत होती. ती म्हणाली, अभय कुठे आहे? तो कसा आहे? तो ठीक आहे ना? तो दमून झोपलाय. उद्या येईल तो सकाळी. तू बोल, मला आज सगळं ऐकायचंच आहे. त्यामुळे काहीही बोल, पण माझा गैरसमज दूर कर. मला अभयचं त्या दिवशीचं बोलणं अजिबात पटलं नव्हतं. सांग लवकर, नाहीतर मी घरी येईन आणि मला कोणीच रोखू शकणार नाही. त्याची धमकी ऐकून ती घाबरली आणि म्हणाली, काय सांगू तुला? मला इतकं धमकावण्यापेक्षा तुझ्या बायकोला जाब विचार. तीच व्यवस्थित सांगेल तुला. तीच दोषी आहे पूर्णपणे आजवर जे घडलंय त्यासाठी. मला इथून पुढे काय विचारशील तर माझ्या इतकी वाईट कुणी नसेल. लक्षात ठेव. सुनंदा ऐक, रागावू नको. मला नीट ऐकायचंय. अनन्याचं काय त्यात? तिनं काय केलंय? मला समजेल का? तिलाच विचार, मला नको विचारू इथून पुढे. असं म्हणत तिने कॉल कट केला. त्याला पडलेल्या पेचात ही एक आणखी भर होती. त्याला काहीच समजेना. अनन्याचं काय बोलली सुनंदा? अनन्याचं काय बोलली सुनंदा? त्या रात्री तू रात्रभर अनन्याकडे रूममध्ये गेला नाही. अभयचं कारण देऊन तो एकटाच एकांतात राहिला. सुनंदा असं का बोलली असेल हा प्रश्न त्याला सतावत होता. सकाळ झाली. तो नेहमीप्रमाणे काहीच न झाल्याचे भासवत होता. सकाळी अभय फ्रेश होऊन घरी पोहोचला. आज त्यांचं लग्न होऊन 20 दिवस उलटले होते. उद्या अनन्याचा वाढदिवस होता. त्या रात्री तो मूडमध्ये येऊन तिच्याशी बोलू लागला. त्याचं असं मत होतं की अनन्याच्या मनातून काही बाहेर काढणे थोडं कठीणच आहे. प्रेमाने आणि शब्दात अडकवूनच तिच्याकडून हवी ती माहिती मिळवू शकेल. त्याशिवाय ती काही सांगणे कठीणच आहे. ठरल्याप्रमाणे त्याने उद्याचा दिवस गाठला. तो तिला घेऊन गोव्याला गेला, जेणेकरून जुन्या आठवणीत तिला सांगायला भाग पाडता येईल म्हणून. लग्नानंतर ती हनीमूनला तिच्या बर्थडे दिवशी आलेली, त्यामुळे तिचाही मूड खूपच रोमॅन्टिक होता. इकडे अभय व सुनंदा ही अमेरिकेला परत चालले होते. त्यांना धीरजच्या भीतीने कधी परत जाईन असं झालं होतं. सुनंदाला मात्र जाताना धीरजची आठवण येत होती. त्या रात्री मी त्याला सांगितलं असतं तर बरं झालं असतं असं तिला वाटत होतं. आता अनन्या आणखी किती खोटं बोलते काय माहीत धीरजला. तिला तिची चूक लक्षात आली होती, पण आता काहीच उपयोग नव्हता. इकडे गोव्याला समुद्रकिनाऱ्यावर बसून ती धीरजशी प्रेमाने गप्पा मारू लागली. अनन्या म्हणाली, धीरू
मला तुझ्याकडून एक असं गिफ्ट हवंय जे मला कायमस्वरूपी पुरेल. देशील का रे? तो म्हणाला, हो देईन, पण त्याआधी मलाही तुझ्याकडून काहीतरी गिफ्ट हवंय जे मी घेईनच तुझ्याकडून. श्रीमंत बापाची मुलगी, तिला वाटलं अशी कोणती गोष्ट आहे जी मी त्याला देऊ शकत नाही. काहीही मागू दे, मी देईन, असं तिने मनाशी ठरवून त्याला विचारलं. सांग, तुला काय हवंय? तो म्हणाला, तू बर्थडे गर्ल आहेस, तू आधी सांग, मिळेल का? तो म्हणाला, एवढंच ना, देईन की, पण माझं गिफ्ट जर मला मिळालं तरच. ती म्हणाली, नक्की, वचन देते, सांग तुला काय हवंय. त्याने सांगायला सुरुवात केली, मला एक उत्तर हवंय. सुनंदाच्या लग्नाचा आणि तुझा काय संबंध आहे, कळेल का मला? मला थोडी माहिती लागेल. मला थोडी माहिती लागली आहे. तशी ती गांगारून गेली. काय बोलावं तिला सुचतच नव्हतं. तोही थांबता विचारत नव्हता. तिला घाम फुटला होता. ती म्हणाली, मी काय नाही केलं. तुला कोण म्हणलं? तुला कोण सांगितलं? असं भीत भीत ती बोलू लागली. आता अनन्या काय बोलेल याकडे त्याचं लक्ष होतं. त्याच्या नात्याची अवस्था फक्त तिच्या बोलण्यावर अवलंबून होती. त्यामुळेच ती घाबरली होती. धीरज सतत तिला बोलू लागला, मला तर सगळं माहिती व्हायच, पण सविस्तर तुझ्याकडूनच ऐकायचंय. तुझ्याकडे ही एकच संधी आहे माझा विश्वास जिंकण्याची. विचार कर अजूनही. असं काही म्हणू नको. सांगेन मी तुला, पण आता कशाला? आपण इथे कशाला आलोय? मजा करायला. मग तेच करूया ना. नाही, तू जर निर्दोष असशील तर मजाही करता येईलच की, पण जर तू दोषी असशील तर मात्र मला विचार करावा लागेल. मला माहिती आहे सगळी, फक्त तू किती खरी आहेस हेच ऐकायचंय मला. आता तिच्याकडे खरं सांगण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता. ती म्हणाली, पण माझा काहीच दोष नव्हता. जशी वेळ आली तसं मी वागत गेले. तो म्हणाला, ते मी ठरवेन. ती म्हणाली, आपण रूमवर जाऊन बोलूया का? तो म्हणाला, चालेल, चल जेवण करून जाऊ. आणि ते दोघेही जेवण रूममध्ये आले. रूममध्ये एकदम स्मशान शांतता पसरली होती. एकाची न सांगण्याची तर दुसऱ्याची ऐकण्याची तयारी चालू होती. ती कसं तरी विषय टाळत होती, पण धीरज न राहून तिला विचारत होता. ती झोप आल्याचं नाटक करत होती, पण धीरज मात्र आज ठरवूनच होता की तिला आज बोलतं करायचंच म्हणून. तिनेही मनाशी खूप विचार केला. सुनंदानेच याला सर्व काही सांगितलं असेल, तेव्हाच हा इतक्या आत्मविश्वासाने बोलत आहे. मलाही माझी बाजू मांडावी लागणार असा विचार करून ती सांगू लागली, मी सुनंदीला आधीपासूनच ओळखत होते. मी सुनंदा एकाच कॉलेजमध्ये शिकत होतो, मनोरमा कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, देऊरगाव, माझ्या आजीच्या गावी, जिथं मी, माझा मामा, माझी आजी राहत होतो. माझ्या वागण्यातील उद्धटपणा आणि बिनधास्तपणा माझ्या बाबांना खटकत होता, कारण मला त्यावेळी ड्रिंक्सचं व्यसनही लागलं होतं. त्यावेळी मी नुकतीच 9वीत होते. बड्या बापाची बिघडेल मुलगी होते मी त्यावेळी. मामाने मला देऊरगावला शाळेत घातलं, पण म्हणतात ना, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, तसंच काहीसं माझ्याही बाबतीत घडलं होतं. मी तिथंही तशीच मामाशी आजीशी उद्धट बोलत होते. त्यांनी मला लाडावून ठेवलं होतं. मला कोणाचीच भीती नव्हती. कॉलेजला गेल्यावर माझा वट थोडा वेगळाच होता. कारनेच मी कॉलेजला जायचे. इतर बहुतेक मोठे मोठे कॉलेज होते, पण माझ्या वागण्यामुळे व माझ्या शिक्षणाच्या नावडीकडे पाहता मामाने मला त्याच्या गावातच कॉलेजला घातलं. तिथं गेल्यावर माझ्या व्यक्तिमत्वावर भाळणारे, माझ्या संपत्तीवर फिदा होणारे बरेच मित्र माझ्याशी जवळीक करत होते. सुनंदाही माझ्या क्लासमध्ये शिकत होती. माझं तिच्याशी कसलंच पटत नव्हतं. खरं तर मी पटवून घेत नव्हते. ती एक सिंपल मुलगी, लांबसडक केस, संस्कारी मुलगी होती.
कुणाच्या आद्यात ना मध्यात, दिसायला आत्तापेक्षाही सुंदर. मोठ्याचा आदर रक्तातच होता तिच्या. कोणताही मुलगा तिच्यावर फिदा व्हावा इतकी मॅरेज मटेरियल होती ती. पण माझ्याशीही तिने तितक्याच सहजतेने मैत्री केली होती. एका वर्षाच्या आत ती माझी बेस्ट फ्रेंड झाली. पण माझा स्वभाव मात्र अजिबात बदलला नाही. मी तशीच राहिले. मला तसंच तिनेही स्वीकारलं होतं. आमचा एक कॉलेज ग्रुप तयार झाला होता. मी, सुनंदा, अमित, गोरक्ष, मिनल, वर्षा असे अनेक. दररोज आमच्या ग्रुपमध्ये सुनंदा नवीन नवीन पदार्थ बनवून आणायची. ती खूप चांगली सुगरण होती. 2 वर्षानंतर आमच्या ग्रुपमधील काहींची लग्न झाली, तर काहींनी कॉलेज बदलले. पण ग्रॅज्युएशनला मी आणि सुनंदा, अमित, गोरक्ष चौघेच राहिलो होतो. मला मुळातच अमितवर जबरदस्त क्रश होता. मला तो फार आवडायचा, पण त्याला सुनंदा आवडायची. गोरक्ष माझ्यावर खूपच फिदा, म्हणजेच माझ्या प्रॉपर्टीवर फिदा होता. ते त्याच्या वागण्यातून जाणवतच होतं. मला तो आवडत नव्हता. तो आवडीच्या भानगडीत सुनंदाला कसल्याच आवडत नव्हत्या. ती एक हात लांब असायची या गोष्टीपासून. पण अमित तिच्यावर समोरूनच फुल लाईन मारायचा, तिची काळजी घ्यायचा. मी तिच्यावर खूप जेलस असायची. मला कधी कधी तिचा राग यायचा. मला वाटायचं असं काय आहे तिच्यात जे माझ्यात नाही. मी कधी कधी याच गोष्टीवर चिडायची. कितीही कॉपी केली तरीही ते मला जमत नव्हतं, तिच्यासारखं राहणे, बोलणे, वागणे. कारण ती होती. अमितला मी कोड्यात सतत सांगण्याचा प्रयत्न करत असायचे, पण तो माझ्या प्रेमाला मैत्रीचं नाव द्यायचा. मी कायम याच गोष्टीचे टेन्शन घेत असायचे. अमितही अगदी तुझ्यासारखा होता. त्याचा स्वभाव खूपच गमतीदार, मज्जा मस्ती आणि खूप प्रेमळ. त्याने कधीच आम्हाला त्याच्या फॅमिलीपेक्षाही वेगळं मानलं नाही. तो नावाजण्यासारखाच होता. अमित लोहार नाव होतं त्याचं. घरचा बिझनेस होता त्यांचा ट्रॅव्हलिंगचा. तो कॉलेज करत करत बाबांनाही मदत करायचा. संस्कारी मुलगा होता. आईबाबांची काळजी घेणारा, तुझ्यासारखाच. तो दिवस होता व्हॅलेंटाईनचा. तो तिला आज प्रपोज करणार होता. एक मैत्रीण म्हणून हे त्याने मलाही सांगितलं होतं. पण मला ते अजिबातच आवडलं नाही. मी खूप चिडून तिथून निघून गेले. पूर्ण दिवस रूममध्ये स्वतःला लॉक केलं. पूर्ण रूम मी आदळआपट करून खराब केली होती. स्वतःलाही त्रास करून घेतला. रात्री मला गोरक्षचा कॉल आला. आज अमितने सुनंदाला प्रपोज केलं. त्याचं हेच बोलणं ऐकून माझा मनस्ताप झाला. मी त्याच्यावरही चिडले. पण त्याचं पुढचं बोलणं माझ्या मनाला धीर देणारं होतं. तो म्हणाला, जरी त्यानं प्रपोज केलं असलं तरी सुनंदानं त्याला नकार दिलाय. हे बोलणं ऐकून माझ्या जीवात जीव आला. मी पुन्हा नॉर्मल झाले. मला कुठंतरी अजूनही आशा निर्माण झाली होती. अमितची. मी पुन्हा नव्याने सुरुवात करायचं ठरवलं. दुसऱ्या दिवशी मी कॉलेजला गेले. दुसरा दिवस हा माझ्या आयुष्यात काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न होता. मी सुनंदासारखा साधा ड्रेस घालून, माझे छोटे केस मोकळे सोडून, आज कुणाशीच भांडायचं नाही, तिच्यासारखं समजूतदारपणा दाखवायचा, असं खूप मनाला समजावून गेले. कॉलेजमध्ये जाताच मी आधी जाऊन अमितला भेटले. तर तो तर माझ्यावर खूप हसला. त्याने माझी खूप टिंगल केली. माझ्या स्वभावाप्रमाणे मला रागही आला, पण मी त्यावेळी कंट्रोल केला. मी त्या दिवशी शांत होते. काय करावं म्हणजे त्याला मी पसंत पडेल तेच मला समजत नव्हतं. माझ्या वागण्याचा अर्थ गोरक्षला कळला होता. तो अमितला बाजूला घेऊन गेला. मीही त्यांच्या मागे गेले. त्याचं बोलणं चोरून ऐकू लागले. गोरक्ष अमितला म्हणाला, तू सुनंदाच्या मागे आहे, पण तुझ्या मागे अनन्य आहे. तुला तिचं प्रेम जाणवतच नाही का? का तू मुद्दाम इग्नोर करतोय तिला? अमित म्हणाला, असं काही नाही रे, माझं प्रेमच नाही अनन्यावर, तर मी का करू प्रेम? सुनंदा मला
सुनंदा मला मिळो अथवा ना मिळो, मी तिचाच राहीन आयुष्यभर, मनाशी ठरवलंय मी. ते अमितचं बोलणं माझ्या मनाला खूपच त्रास देणारं होतं. मी सतत तेच बोलत राहायचे. आता मात्र मामाला थोडी भीती वाटू लागली होती की ही वेडी तरी नाही ना होणार याची. म्हणून त्याने मला डॅडकडे पाठवायचं ठरवलं. रोज तेच अमित पुराण. डॅडलाही मामाने आजीने सांगितलं. डॅड तसा खूप विचारिक माणूस, पण माझ्या बाबतीत तो थोडा सेन्सिटिव्ह आहे. तो मला घरी घेऊन गेला. ज्यावेळी मी पूर्ण वेडी झाली होती, अमित, माझा अमू, याशिवाय मी काहीच बोलत नव्हते. मला सायकॉट्रिस्टकडे नेलं. माझी ट्रीटमेंट चालू झाली. मी त्याच्या प्रेमात पूर्ण वेडी झाली होती. अमितला सुनंदा नाही मिळणार हे कळत असूनही तो तिच्याच प्रेमात आहे. माझ्यात काय कमी आहे, हा एकच प्रश्न मला सतावत होता. धीरज म्हणाला, आता अमित कुठं असतो? ती सांगू लागली, मला खरंच माहिती नाही आता अमित कुठं असतो, काय करतो, तो जिवंत आहे का नाही, त्याच्या घरचे कुठं असतात. धीरज म्हणाला, असं का म्हणतेस? तू तर प्रेम करत होतीस ना? हेच का तुझं प्रेम? त्याला मिळवणे हेच जर तुझं प्रेम असेल तर? त्याचं बोलणं मध्येच थांबवून अनन्या स्पष्टीकरण देऊ लागली. असं काही नाही धीरू, प्रेम कधीच संपत नसतं. मलाही माहीत आहे ते. मी वेडी झाल्यावर डॅडकडेच होते. 2 वर्ष लागली मला रिकवर व्हायला. मी पुन्हा व्यवस्थित झाल्यावर गेले होते मामाकडे, खास त्याला भेटायला. पण तिकडे ना अमित होता ना सुनंदा. गोरक्ष फक्त होता तिकडे. त्याने मला सुनंदाचा पत्ता दिला. पण तो अमितबद्दल विचारताच म्हणाला, मी काहीच सांगू शकत नाही, नाहीतर माझी अवस्था त्याच्यासारखीच होईल. सॉरी. मला काहीच समजेना. मग मला वाटलं कदाचित सुनंदा अमितचं लग्न झालं असेल म्हणून गोरक्ष लपवत असेल. डॅडच्या सांगण्यावरून म्हणून मी सुनंदाला भेटायला तिच्या घरी गेले, जेणेकरून तिथं तरी मला अमित दिसेल आणि मी त्याला कायमचं बाय बोलेन. याच विचाराने मी तिथे गेले, कारण सुनंदाचा मनात राग होता. त्यामुळे मी आवर्जून तिला भेटायला जाणं शक्य नव्हतं. मी सुनंदाच्या घरी गेले तेव्हा माझ्या वागण्यात दिसण्यात खूप बदल झाला होता. मी हुबेहूब सुनंदासारखी दिसत होते, पण माझं मन मात्र अनन्याचंच राहिलं होतं. ते बदलणं खूप कठीण होतं. मी तिकडे गेले त्यावेळी तिच्या घरी कुणीच नव्हते. शेजारी विचारताच मला समजलं तिचं लग्न आज ठरवायला गेलेत सगळे. सुनंदा तिच्या आजीकडे आहे. तिथंच थोडा वेळ बसून मी त्या शेजारीन काकूंकडून मिळेल तेवढी माहिती विचारली, तर मला समजलं तो नवरदेव तू आहेस असं. तुझ्याबद्दल सर्व माहिती मी डॅडच्या मदतीने मिळवली. तुझी आणि अमितची तुलना केली तर त्याला झाकावं आणि तुला काढावं, असे तुम्ही दोघेही स्वभावाने सेम टू सेम. मग मी माझा बदला घ्यायचा ठरवला. सुनंदाने माझ्या अमितला माझ्यापासून हिरावून घेतलं, तसं मी तिच्या होणाऱ्या नवऱ्याला तिच्यापासून हिरावून घेईन. बस इतकंच मी डॅडकडून वचन मागितलं. डॅड ही माझी 2 वर्षापूर्वीची अवस्था बघून मला नाही म्हणालाच नाही. हवी ती मदत करायला तयार झाला. धीरज म्हणाला, म्हणजे तू माझ्याशी प्रेम, लग्न सगळं सुनंदाला धडा शिकवायचा म्हणून केलं? तर हे सगळं प्लॅनिंग होतं तुझं, हे खरं प्रेम नव्हतं. ती म्हणाली, तू काहीही समज, पण माझं आता तुझ्यावर प्रेम आहे. पण मला हे शक्य झालं ते तुझ्या आयुष्यातील जवळच्या लोकांमुळे. त्यांनी मला खूप मदत केली तुला मिळवण्यासाठी. धीरज म्हणाला, कोण आहेत ती लोक? अनन्या म्हणाली, मी तुला सांगू शकत नाही. सॉरी. धीरज म्हणाला, समजलं मला. अभय असेल, आणखीन कोण? हो ना? अनन्या, नाही. धीरजला मिळवण्यासाठी अनन्याला कोणी मदत केली असेल? काय असेल या कहाणीमध्ये पुढे, हे सगळं पाहण्यासाठी आपल्याला पुढचा एपिसोड पाहावा लागेल. हा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की मला सांगायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात याच्या पुढच्या भागासोबत. तोपर्यंत धन्यवाद.